हॅलो फ्रेंड्स, मी नीलिमा स्वागत करते तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। कसे आहात तुम्ही सर्व? आज आहे मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीत तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। तर आज मी लवकर उठली होती। आज मुलांना सुट्टी आहे, पण कार्तिकचा क्लास होता तर तो गेला क्लासला। विवेन उठून आंघोळ वगैरे करून थोडा अभ्यास करून आता तो बसलाय दूध बिस्किट खायला। लीलेशांना अजूनही बरं नाही, त्याच्यामुळे ते ऑफिसला नाही गेलेत, घरूनच काम करत आहेत। आणि मी लवकर उठल्यामुळे माझे पण बरेचसे कामं झालेत, फक्त स्वयंपाक बाकी आहे। तर आज लवकर उरकून पार्लरमध्ये जाते, लवकर होतंय तर लवकर जाते। तर तुमची संक्रांत कशी आहे तेही मला कमेंट्समध्ये सांगाल। आणि माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हाला संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। आज कामं लवकर आवरली आहेत म्हणून मी आज रांगोळी काढली संक्रांतीची, कारण मी पार्लरमध्ये गेली आणि तिकडनं आल्याच्यानंतर संध्याकाळी मला टाईम नसतो रांगोळी काढायला, आणि आत्ता माझ्याकडे थोडासा टाईम होता म्हणून मी आत्ता रांगोळी काढून घेतली आहे। म्हणजे संध्याकाळचं टेन्शन नाही, तर बऱ्याच वेळा असं होतं की मला रांगोळी काढायला टाईमच नाही भेटत। तर मी ही काढली आहे मकर संक्रांतीनिमित्त रांगोळी। मला रांगोळी एवढी खास जमत नाही, बट जस्ट मी ट्राय केली। तर कशी झाली माझी रांगोळी, कशी आली माझी रांगोळी ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवाल। रडते पेशंटसाठी आम्ही मागवलंय नारळ, आणि हे ऑनलाईन मागवलंय। कशावरनं मागवलंय? ब्लिंकिटवरनं मागवलंय, आणि याच्यातनं पाणी खूप निघतं, तुम्हाला दाखवते मी। हे झाड आहे, ह्याच्यात साहेब होते। टँग टँग टँग। हे गाईज, आज मी बनवणार आहे संक्रांती स्पेशल पुरणपोळी। त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ शिजवली आहे। जस्ट माझा हरभऱ्याची डाळ शिजवून झालेली आहे, आणि इथं मी कणिक मळून झाकून ठेवली आहे। इथं बघा, मी कणिक मळून झाकून ठेवली आहे, आणि इथं 2 कुकर लावलेत। एका कुकरमध्ये मी भात बनवून घेतलाय, एका कुकरमध्ये मी हरभऱ्याची डाळ शिजवून घेतलेली आहे। तर आता कणिक थोडंसं सॉफ्ट होऊ द्यायचंय। पुरणपोळीसाठी एकदम मऊसूत कणिक लागतं, म्हणून मी त्याला भिजत ठेवलेलं आहे। तर कणिक भिजेल आणि तोपर्यंत माझी डाळही थंडी होईल। मग डाळ थंड झाल्याच्या नंतर तिला परत गुळामध्ये थोडंसं ड्राय करून नंतर वाटायचं आहे। तर ती प्रोसेस होईपर्यंत माझं कणिकही असं मऊसूत होईल। आणि आमटी बनवायची, म्हणून आमटी बनवण्यासाठी मी आता मसाला रेडी करते। आणि मसाला रेडी करण्यासाठी मी सगळ्यात पहिले कांदा वगैरे कापून घेऊन मसाला फ्राय करून घेते, आणि मग आमटीची तयारी पण करते। तर आज जेवणामध्ये बनणार आहे पुरणपोळी।
हे फ्रेंड्स, माझा ऑलमोस्ट स्वयंपाक होत आला. आता फक्त पुरणपोळ्या बनवायच्या आहेत आणि मी घेतल्यात पुरणपोळ्या बनवायला. तर माझी आमटी झालेली आहे, तुम्हाला दाखवते मी. जी आमटी झालेली आहे, इकडे मी खीर बनवली आहे, इथं मी पुरणपोळ्या बनवते. हे माझं पुरण वाटून झालेलं आहे आणि भातही रेडी आहे. खूप जोराची भूक लागलेली आहे, फटाफट पुरणपोळ्या बनवून घेते आणि मग आम्ही जेवायला बसतो. काय माहिती खीर जमली की नाही मला. लिंबू आणायचं राहिला, लिंबू घेऊन येते. तर फ्रेंड्स, आमचा स्वयंपाक रेडी आहे. मी बनवली आहे पुरणपोळी, तांदळाची खीर, आमटी आणि भात पण आहे. तर असं आमचं संक्रांतीचं जेवणाचं ताट आहे. या जेवायला तुम्ही पण. हे गाईज, मी रेडी झालेली पार्लरला जाण्यासाठी आणि थोडं लेट झाले. संक्रांत आहे म्हणून मी आज पार्लरमध्ये जाताना घातली आहे साडी. तर आज मी घालून चालली आहे साडी. तर आता मी जाते पार्लरमध्ये. पार्लरमध्ये मला माहीत नाही शूट करायला टाईम भेटेल की नाही, पण जसं टाईम भेटेल तसं मी शूटही करत जाईल आणि मी माझी कामही करते. तर भेटते तुम्हाला थोड्या वेळानंतर. तर फ्रेंड्स, 6 वाजलेत आणि आमचा घरी जायचा टाइम झालाय. आज आम्ही पार्लर लवकर बंद करतोय आणि आम्ही दोघी जणी रेडी झालोत, मस्त रेडी झालो होतो. आता थोडा अवतार झालाय. रीना तर सकाळपासून आली आहे, मी उशिरा आली होती, मी लेट आली होती. बट तिने पण छान असा ड्रेस घातलाय. जी मुलगी कधीही कुर्ता नाही घालत ती आज कुर्ता घालून आली. ही नेहमी जीन्स टॉपच घालते, बट संक्रांती होती म्हणून तिने जीन्स टॉप न घालता कुर्ता घातलाय. आणि आत्ता 6 वाजलेत. आत्ता आम्ही बंद करतो आणि घरी जाऊन सेलिब्रेट करतो. तिलाही तिच्या घरी सेलिब्रेट करायचं संक्रांत, मलाही माझ्या घरी सेलिब्रेट करायचं, म्हणून आम्ही लवकर पार्लर बंद करतोय. आणि तुम्हाला सर्वांना आमच्या दोघींकडनं संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हे फ्रेंड्स, मी आता बनवते आहे स्वयंपाक. ॲक्च्युली 10 वाजलेत. माझे दीर आले होते तर आम्ही त्यांच्यासोबत गप्पा मारत बसलो होतो. तर पुरणपोळी खाऊन आम्हाला कंटाळा आला. पुरणपोळी आहे, 3 पुरणपोळ्या आहेत, पण आम्हाला पुरणपोळी खाऊन कंटाळा आला. गोळ गोळ खाऊ वाटत नाही, कारण तिळगुळ पुरणपोळी सगळं गोळ गोळ झालेलं आहे आणि जेवणाची अशी काही खूप कोणाला इच्छा पण नाही. तर आम्ही मस्त आता बनवणार आहे मॅगी. हे गाईज, मॅगी बनवून झालेली आहे आणि आम्ही बसलोय जेवायला. आणि आमच्यासोबत खूप छान अशी गोष्ट घडली, ती म्हणजे लाईट गेली बरोबर जेवणाच्या टायमाला. आणि आत्ता इथं आम्ही टॉर्च लावली आहे आणि टॉर्च लावून जेवायला बसलेलो आहे. हे काय 11:30 वाजलेत. आम्ही खाली जाऊन वॉक करून आलो. आम्हाला वाटलं की लाईट येईल, पण अजूनपर्यंत लाईट आलीच नाही आहे. माहीत नाही लाईट कधी येईल. अजून पण टॉर्चवरतीच काम चाललंय आमचं. बहुतेक आता असंच विदाऊट फॅन, थंडीचे दिवस म्हणून काही वाटत नाही, तर विदाऊट लाईटच झोपावं लागेल. बघू आता कधी लाईट येते. सकाळपर्यंत लाईट यायला पाहिजे. तर हा होता फ्रेंड्स माझा आजचा दिवस. आजचा दिवस मी इथंच संपवते. आजचा ब्लॉगही मी इथंच संपवते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर. बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम.